छगन भुजबळ काही क्षणात मंत्रिपदाची शपथ घेतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ गेले अनेक महिने ते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते। डिसेंबरमध्ये जो शपथविधी झाला, या शपथविधीमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही। नाशिक विभागाला 3 मंत्रिपदं मिळाली महायुती सरकारमध्ये, पण छगन भुजबळांचं नाव त्यात नव्हतं, त्यामुळे ते नाराज होते। आज मंत्रिपदाची ते शपथ घेत आहेत। धनंजय मुंडे यांच्याकडे जे खातं होतं तेच खातं आता छगन भुजबळांकडे असेल। त्यांचा शपथविधी काही क्षणामध्ये पार पडेल। हा जो शपथविधीचा कार्यक्रम असतो अत्यंत फॉर्मल असा कार्यक्रम असतो, त्यामुळे 10 ते 15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपेल अशीही शक्यता आहे। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत अशी माहिती मिळते। आज राजभवनामध्ये VVIP सगळे आलेत, त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था आहे। माध्यमांना सुद्धा खूप लांब उभं करण्यात आलेलं आहे आणि गाड्यांचा ताफा फक्त आज जाताना आपल्याला बघायला मिळतोय। शपथविधी सोहळ्याला सुरुवात होतीये, त्याची थेट दृश्य आपण बघतोय। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे आपल्याला दिसतायत दृश्यांमध्ये। सगळे मान्यवर राजभवनात दाखल झालेले आहेत जिथे हा शपथविधी सोहळा होतोय। छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं असेल, जे याआधी धनंजय मुंडे यांच्याकडे होतं। डिसेंबरमध्ये जो शपथविधी सोहळा झाला त्यामध्ये त्याआधीचं जे 1.5 वर्ष होतं राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीबरोबर गेल्याचं, त्या 1.5 वर्षामध्ये छगन भुजबळ यांच्याकडेच ते अन्न आणि नागरी पुरवठा खातं होतं। आणि आपल्याला आठवत असेल, आपण ही दृश्य बघतोय, हालचाली वेगवान झालेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात नव्हे जिथे कार्यक्रम होतोय तिथे राज्यपाल दाखल झालेले आहेत। त्याच्या पाठोपाठ मुख्यमंत्री आपल्याला दिसत आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री। सोहळा काही क्षणात सुरू होईल। राज्यपाल दाखल झाले जिथे शपथविधी सोहळा होणार आहे त्या हॉलमध्ये। राजभवनातलाच हा हॉल आहे, प्रसिद्ध हॉल आहे आणि जिथे शपथविधी होईल। राज्यपाल दाखल झाल्या लगेचच शपथविधीला सुरुवात होईल। आता आपण थेट प्रक्षेपण त्याचा बघतोय। 5-6 दिवसापूर्वीच यावर शिक्कामोर्तब झालं की छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ होईल सर। 5-6 दिवसापूर्वीच हे ठरलं की छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतील। त्यानंतर शपथविधी सोहळा आज निश्चित झाला। शपथविधी सोहळ्याला काही क्षण उरलेत। सगळे हॉलमध्ये दाखल झालेले आहेत। राज्यपाल समोर आपल्याला दिसत आहेत, त्याच्या बाजूला मुख्यमंत्री दिसत आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ सुद्धा समोर आहेत। ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे। गेली 5-6 महिने छगन भुजबळ थोडेसे नाराजच चालत होते, कारण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। नाशिकला 3 मंत्रिपदं मिळाली, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 2 मंत्रिपदं, कोकाटे आणि झिरवाळ, आणि इकडे दादा भुसे शिवसेनेचे। आता हे 4थं मंत्रिपद मिळतंय छगन भुजबळांच्या माध्यमातून। प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रणाली, कार्यक्रम सुरू झालाय। अगदी खरं आहे। खरं तर मी जसं म्हणाले आणि आता तू जसं सांगितलं की राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 मंत्रिपदं होती, परंतु धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्यामुळं हे पद रिक्त झालेलं होतं। 2 महिने तब्बल होत आलेलं आहे हे पद रिक्त होऊन। दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या नावाची पाटी सुद्धा त्यांच्या विभागाच्या बाहेरून काढण्यात आलेली नव्हती, त्यावरून सुद्धा प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या रंगलेल्या होत्या। परंतु अखेर छगन भुजबळ यांची नाराजी दूर करणं, छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला फार काळ नाराज ठेवणं हे पक्षाच्या हिताचं नव्हतं। पक्षामध्ये अंतर्गत ज्या काही कुरघोडी होत्या त्या कुरघोडींवर मात करण्यासाठी कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मध्यस्थी करून छगन भुजबळ यांना मदत केलेली आहे। आणि त्यामुळं दरम्यानच्या काळामध्ये मी जसं मगाशी सांगत होते की दरम्यानच्या काळामध्ये छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत अशा सुद्धा बातम्या रंगत होत्या। कारण छगन भुजबळ एक वाक्य बोललेलं होतं की जहां नहीं चैना वहां नहीं रहना। परंतु जाऊन ते पुन्हा एकदा सत्तेतल्याच एका पक्षामध्ये जाण्याची चिन्ह दिसत होते। अशा वेळेला पक्षांतर्गत पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई सुद्धा राष्ट्रवादी पक्षाला करता आली नसते। अशा अनेक अडचणी होत्या आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा जो एक ओबीसी समाज जो छगन भुजबळांच्या पाठीशी आहे आणि छगन भुजबळांमुळे तो राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे, अशा एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाला दुखावणं हे राष्ट्रवादीला परवडणार नव्हतं। आणि म्हणून 2 महिन्यांच्या अंतरानं का होईना, परंतु
या ठिकाणी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट नक्की. करून घेतलं जात आहे. जुनं जे मंत्रिमंडळ खातं त्यांच्याकडे होतं तेच खातं म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा हे त्यांना पुन्हा एकदा मिळणार आहे. आणि आता आपण पाहतो की कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे. नक्की 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 तुझ्याशी पुन्हा एकदा संवाद साधायला येतो. थेट प्रक्षेपण तर आपल्या समोर आहेच, कार्यक्रम सुरू आहे. एका बाजूला नाशिकला जाऊया, लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत उपस्थित आहेत. लक्ष्मण, आज तो बहुत खुश होगे तुम असं आपल्याला भुजबळांच्या कार्यकर्त्यांना म्हणता येईल. अगदी खरं आहे सुवर्णा, गेल्या अनेक दिवसांपासून आणि अनेक वर्षांची काही प्रतीक्षा या सगळ्या कार्यकर्त्यांची होती की छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं. यासाठी वेळोवेळी याच सगळ्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा दौरा असेल किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे असतील त्या वेळेला फलक लावून, होर्डिंग लावून, बॅनर लावून कार्यकर्त्यांनी अजितदादांकडे मागणी केली होती की भुजबळ साहेबांना मंत्री करा. हेच सगळे कार्यकर्ते आता माझ्यासोबत आहे. नाशिकच्या भुजबळ फार्मवर आपण आहोत आणि या भुजबळ फार्मवरच्या या सगळ्या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधणार आहोत. भुजबळ साहेबांना अखेर मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळते, काय भावना आहे? अतिशय आनंदाचं वातावरण आहे पूर्ण नाशिक शहर जिल्ह्यात व महाराष्ट्रामध्ये, व त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री चंद्रकांत भुजबळ मी चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेकबुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. छगन भुजबळ यांनी आत्ताच मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ राज्यपालांनी दिली. आता कागदपत्रांवर सह्या होत आहेत. आज नाशिकमध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे, कारण भुजबळांना अखेर एवढ्या वाढ बघितल्यानंतर मंत्रिपद मिळालेलं आहे. जय धनंजय मुंडेंकडे मंत्रिपद होतं, अन्न आणि नागरी पुरवठा, तेच आता छगन भुजबळ यांच्याकडे असणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात भुजबळ रिटर्न्स असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. याआधीचं जे 1.5 वर्षाचं महायुतीचं सरकार होतं त्यात 9 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे मंत्रिपदाची शपथ घेणारे होते. त्यातलं अजित पवारांनंतर मंत्रिपदाची शपथ घेतलेलं छगन भुजबळ हे व्यक्तिमत्व होतं, ज्यांच्याकडे त्यावेळीही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पद होतं, म्हणजे ते खातं होतं. आणि आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर 2-2.5 महिन्यांनी तेच खातं छगन भुजबळ यांना मिळतंय. आणि बघा, लगेचच नाशिकमध्ये फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे.